नमस्कार मित्रांनो, मोटिवेशनचा किडा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। आज आपण एका अशा गूढ विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या मनात घर करून आहे। श्रीमंत कसे व्हावे ही इच्छा तुमच्या मनातही आहे ना? मग हा व्हिडिओ नक्की पहा। श्रीमंत होणे, भरपूर पैसे कमवणे हे एका खेळासारखे आहे। या खेळामध्ये टार्गेट असतात, कठीण स्पर्धा असते, चूक झाल्यावर पेनल्टी लागते आणि जिंकण्यासाठी काही खास नियम असतात। आणि हो, बेस्ट प्लेयरला मॅन ऑफ द मॅच म्हणजेच श्रीमंतीचा किताब मिळतो। पण मित्रांनो, हा खेळ जिंकणे सोपे नाहीये। यासाठी मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जगातल्या श्रीमंत लोकांचे 7 असे नियम सांगणार आहोत जे कोणताही सामान्य माणूस वापरून श्रीमंत होऊ शकतो। चला तर मग या गूढ रहस्यांचा उलगडा करूया। नियम 1, उत्पन्न वाढवा। पैसे बचत करण्याऐवजी उत्पन्न वाढवण्यावर भर द्या। हो, बचत करणे महत्त्वाचे आहे, पण फक्त बचतीवर अवलंबून राहून तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही। तुमचे उत्पन्न वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा। तुमच्या कौशल्यांचा वापर करा, नवीन कौशल्ये शिका आणि तुमच्या कमाईचे मार्ग शोधा। चला काही उदाहरणे पाहूया। तुम्ही पार्ट टाइम जॉब करू शकता, फ्रीलान्सिंग करू शकता किंवा ऑनलाइन बिझनेस सुरू करू शकता। आजकाल इंटरनेटमुळे अनेक नवीन संधी उपलब्ध आहेत। तुम्ही जर विद्यार्थी असाल तर ट्यूशन घेऊ शकता, ऑनलाइन कंटेंट रायटिंग करू शकता किंवा डेटा एंट्रीची कामे करू शकता। जर तुमच्याकडे काही खास कौशल्य असेल जसे की ग्राफिक डिझायनिंग, वेब डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, तर तुम्ही फ्रीलान्सिंग वेबसाईट्सवरून चांगले पैसे कमवू शकता। तुमच्याकडे जर एखादी बिझनेस आयडिया असेल तर तुम्ही ऑनलाइन स्टोअर सुरू करू शकता, ब्लॉग लिहू शकता, यूट्यूब चॅनल सुरू करू शकता किंवा डिजिटल प्रोडक्ट्स विकू शकता। याशिवाय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे हे देखील उत्पन्न वाढवण्याचे चांगले मार्ग आहेत। लक्षात ठेवा, उत्पन्न वाढवणे हा श्रीमंत होण्याचा पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे। नियम 2, पैशांना आकर्षित करा, पैशांच्या मागे लागू नका। तर पैशांना तुमच्या मागे लागावे असे प्रयत्न करा। स्वतःला अमूल्य बनवा। तुमच्या कौशल्यांमध्ये इतके प्रभुत्व मिळवा की लोक तुमच्याकडे पैसे घेऊन यावे। एखाद्या क्षेत्रातील तज्ञ कसे जास्त पैसे कमवू शकतात हे लक्षात घ्या। तुम्ही पाहिलं असेल, या जगात जी यशस्वी लोक आहेत, मोठे उद्योजक आहेत, सेल्फ मेड बिलियनर्स आहेत, ते फक्त काही तास बोलण्याचे, सल्ला देण्याचे लाखो रुपये घेतात। हाच एक मोठा फरक असतो, जे पैशांसाठी काम करतात आणि जे पैशांना आकर्षित करतात। त्यामुळे सतत काहीतरी नवीन शिकण्याची सवय लावून घ्या। वेगवेगळ्या स्किल्समध्ये प्रभुत्व मिळवा। थोडा वेळ लागेल, पण काही वर्षांनंतर तुम्ही बाकीच्यांपेक्षा खूप पुढे निघून गेला असाल याची खात्री मी तुम्हाला देतो। स्वतःला अमूल्य बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या क्षेत्रातील तज्ञ बनू शकता, नेटवर्किंग करू शकता, स्वतःला ब्रँड बनवू शकता आणि नेहमी क्वालिटीवर फोकस करू शकता। नियम 3, शिका आणि कमवा। सतत शिकत राहा। नवीन ज्ञान, नवीन कौशल्ये मिळवा। तुमच्या ज्ञानाचा वापर करून पैसे कमवण्याचे मार्ग शोधा। ऑनलाइन कोर्सेस, पुस्तके, वर्कशॉप्स इत्यादींचा वापर करून कौशल्ये वाढवा। जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक वॉरन बफेट म्हणतात, सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट। आणि जेवढे तुम्ही नवीन गोष्टी शिकाल तेवढे जास्त तुम्ही पैसे कमवाल। शिकण्यासाठी तुम्ही पैशाचं व्यवस्थापन, गुंतवणूक, बिझनेस, सेल्फ इम्प्रूव्हमेंट इत्यादी विषयांवर चांगली पुस्तके वाचू शकता। कोर्सेरा, युडेमी, EDX, खान अकॅडमी सारख्या वेबसाईट्सवर विविध विषयांवर ऑनलाइन कोर्सेस करू शकता। तुमच्या क्षेत्रातील तज्ञांकडून नवीन गोष्टी शिकण्यासाठी सेमिनार आणि वर्कशॉप्सला हजर राहू शकता। एखादा अनुभवी व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करेल असा मेंटर शोधू शकता। यशस्वी लोकांचे बायोग्राफी वाचून त्यांच्या संघर्षाच्या गोष्टी, त्यांनी कसे यश मिळवले हे वाचून तुम्हाला प्रेरणा मिळवू शकता। नियम 4, लवकर सुरुवात करा। वेळ वाया घालवू नका। जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तुमची श्रीमंत होण्याची सुरुवात करा। तुमचे वय कितीही असो, आजपासूनच तुमच्या स्वप्नांवर काम करायला सुरुवात करा। तरुण वयात यशस्वी झालेल्या व्यक्तींकडून प्रेरणा घ्या। लक्षात ठेवा, वेळ हा पैशांपेक्षाही मौल्यवान आहे। तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितका तुमच्याकडे जास्त वेळ असेल ध्येय साध्य करण्यासाठी। लहान वयात चुका करण्याची भीती कमी असते। चुकांमधून शिकून तुम्ही जास्त चांगले होऊ शकता। गुंतवणूक करण्यास जितका जास्त वेळ मिळेल तितका चक्रवाढ व्याजाचा फायदा जास्त मिळेल। लवकर सुरुवात केल्याने तुम्ही स्पर्धेत पुढे राहाल। नियम 5, पैशांचा हिशोब ठेवा। तुमच्या पैशांचा हिशोब ठेवा। कुठे खर्च होतोय, किती बचत होते याची नोंद ठेवा। बजेट बनवा आणि त्याचं पालन करा। बजेटिंग ॲप्स किंवा एक्सेल शीटचा वापर करून पैसे व्यवस्थित हाताळा। तुमच्याकडे कितीही पैसे असू द्या, तुम्हाला प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवायचा आहे। म्हणजे तुमच्या गरजा कोणत्या आहेत आणि कोणत्या गोष्टींवर तुम्ही पैसे वाया घालवता हे कळेल। तुम्ही महिन्याला तुमचे जे काही बजेट ठरवले असेल, तुम्हाला त्याच्यावर टिकून राहायचे आहे, त्यापेक्षा जास्त तुम्हाला खर्च करायचा नाही। पैशांचा ट्रॅक ठेवण्यासाठी तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला तुमचे बजेट ठरवू शकता। रोज तुम्ही किती आणि कुठे खर्च करता याची नोंद ठेवू शकता। यासाठी तुम्ही नोटबुक, मोबाईल ॲप किंवा एक्सेल शीटचा वापर करू शकता। नियम 6, श्रीमंत व्हा। श्रीमंत दिसू नका। फक्त श्रीमंत दिसण्यासाठी पैसे खर्च करू नका।
खरा श्रीमंत होण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पैशांचा वापर करून अधिक पैसे कमवा. गुंतवणूक करा. बिझनेस सुरू करा. तुमचे ध्येय श्रीमंत दिसण्याऐवजी श्रीमंत होण्यावर असले पाहिजे. तुम्हाला जे पाहिजे ते खरेदी करा. जिथे पाहिजे तिथे फिरायला जा. ब्रँडेड फोन्स, ब्रँडेड कपडे विकत घ्या. पण त्याआधी तुम्ही एवढे पैसे कमवा की तुम्हाला गोष्टी विकत घेताना विचार नाही आला पाहिजे घेऊ का नको. कोणतीही गोष्ट तेव्हा विकत घ्या जेव्हा तुम्ही ती 10 वेळा खरेदी करू शकाल. म्हणजेच तुमच्याकडे एवढे पैसे असले पाहिजेत की एखादी गोष्ट विकत घेतल्याने तुमच्या आर्थिक स्थितीत काहीही फरक पडणार नाही. नियम 7. पैशांचे बॉस बना. कर्जाच्या जाळ्यात अडकू नका. पैशांचे गुलाम बनू नका. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा. कर्जमुक्त कसे व्हावे याची माहिती मिळवा आणि त्यानुसार वागणे सुरू करा. या जगात कोणालाच नोकर बनण्याची इच्छा नसते, पण आपल्या समाजामध्ये अशा प्रकारे गोष्टी चालतात की लोक इथे जगण्यासाठी नेहमी पैशांचे नोकर बनून राहतात. आणि हे जास्त करून घडते लोन्स, EMI, दुसऱ्यांकडून घेतलेले कर्ज याच्यामुळे. जिथे लोक फक्त स्वतःची घर भागवण्यासाठी किंवा मग बऱ्याच वेळा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी कर्ज काढतात आणि अनेक वर्ष त्या कर्जाचे हप्ते बँकेचे नोकर बनून राहतात. काही लोक तर बँकेचा हप्ता भरण्यासाठीच काम करतात, ते सुद्धा फक्त तात्पुरता आनंद मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्यांना फक्त 5 मिनिट इम्प्रेस करण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल, भरपूर पैसे कमवायचे असतील, आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नका आणि ही कर्ज घ्यायची सवय कधीच स्वतःला लावून घेऊ नका. तर मित्रांनो, हे होते श्रीमंत होण्याचे 7 नियम. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.